कोकणी मालवणी मसाला 10-15 मिनिटं झाकण लावून ठेवून द्यायचं. आज बनणार आहे पुलाव, व्हेज पुलाव. आज आहे रविवार. हा, श्रावणातील रविवारात म्हणून आज बनणार आहे व्हेज पुलाव. अंड तापत ठेवलंय. ह्याच्यात हे घ्यायचंय. काय हे मसाले? हिरवी वेलची, स्टार फूल, मसाला वेलची, दालचिनी, लवंग, काळी मिरी, जायपत्री आणि हे पत्री. तेल टाकला. हे घी, आणि त्याच्यात जिरं. हे तडतडलं की मग त्याच्यात गरम मसाला, जो आपण मसाला सांगितलेला तो आता टाकायचा त्याच्यात. एक एक करून टाकणार की सगळा? सगळं एकदम टाकतो. झालं की मग कांदा. हे बघा कांदा भाजतोय. कांदा भाजून झालाय. हा, चांगला नरम झालाय. आता त्याच्यात आलं लसूण पेस्ट, आणि टोमॅटो. लवकर धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला मिक्स करायचं. मिक्स करायचं. हळद टाकायची थोडीशी. लाल मसाला, कोकणी मालवणी मसाला. हे टाकायचे काजू आणि मनुका. हे झालं. याच्यात दही टाकायचं. मिक्स करू घ्यायचं. हा, तेल सुटलं. तेल वेगळं होतं. ही झाली आपली ग्रेव्ही. ह्याच्यातच राईस टाकणार. ह्याच्यात आधी भाज्या टाकणार. फ्लावर आहे, भाज्या टाकायच्या सगळ्या. फ्लावर उकळलेला नाही, असंच धुवून टाकलाय. बटाटा हे पण नाही ना उकळलेले? नाही, कच्चेच आहे सगळं. गाजर आणि मटार, आणि ते मिक्स करणार. थोडा वेळ वाफायला ठेवणार ना. आता पाणी टाकायचं, थोडस पाणी. आणि 70% बटाटा शिजला पाहिजे. जरा एकदम शिजला नाही पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग राईस. मग राईस टाकायचं. आता मिक्स करणार आणि थोड्या वेळाने झाकण लावून ठेवून देणार. झालं. कारण भाज्या शिजायला पाहिजेत आपल्याला. तर झाकण ठेवते. शिजू दे जरा वेळ. 10-15 मिनिटं झाकण लावून ठेवून द्यायचं. भाज्या शिजल्या. मी मिरची टाकायला विसरली. आता टाक.
हे तांदूळ धुवून ठेवलेले. हा, अर्धा तास धुवून ठेवायचे. हा, आणि पाणी काढून टाकायचं त्याचं. अर्धा तास धुवून ठेवून दिलेले पाण्यामध्ये. हा, आणि मग नंतर पाणी काढून टाका. हा. मीठ टाकायचं थोडं. पाणी होते. आणि आता मिक्स करणार आणि आता झाकण लावून शिजायला दे. शिजायला काय वापरली हो. व्हेज पुलाव झाला. आज बनणार आहे पुलाव. सबको पुलाव. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. भेटूच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.